नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खारघर आळी येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास 112 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. ॲडव्हान्स फी भरण्याची शेवटची तारीख 12 जून आहे, तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी पोलीस शाळेला पूर्वेश सरनाईक भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. शिक्षण मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. हाच कांदा 15 दिवसांपूर्वी 15 ते 20 रुपये किलोने विकला जात होता. आज त्याचे दर 25 ते 30 रुपये किलो झाले असून हाच दर पुढील 15 दिवसांनी 40 रुपये पार करणार असल्याचे व्यापारी सांगत आहे. बाजारात दिवसाला 140 गाड्यांची आवक होत आहे, त्यामुळे कांदा अजून भाव खाणार अशी स्थिती निर्माण होणार असल्याचेही कांदा व्यापारी सांगत आहे. आज मुंबईमध्ये कांदे हे 25 रुपयापासून 30 रुपयापर्यंत विकलेले आहेत आणि पहिले 15-20 दिवसापूर्वी कांद्याचे बाजार 15 ते 20 रुपयापर्यंत होते. नंतर ते 20 ते 25 पर्यंत झाले आणि आज 30 रुपयापर्यंत कांदे विकलेले आहेत मुंबई मार्केटमध्ये. किती भाव वाढलेले आहे? भाव म्हणजे महिनाभरात 10% भाव, 10 रुपये भाव वाढलेला प्रत्येक किलोमध्ये. काय कारण? कारण असं आहे, आता बाहेरचे जे माल होते ते शेतकऱ्याचे संपलेले आहे. त्याचा जो चाळीमधला माल आहे तोच शिल्लक आहे आणि बाकी साऊथ नॉर्थ ह्या ठिकाणावरून कांद्याला डिमांड येत आहे, त्यामुळे कांद्याचे रेट वाढलेले आहेत. हो, अजून जर जूनमध्येच 30 रुपये कांदे विकत आहेत तर पुढे अजून वाढण्याची थोडी शक्यता आहे. ते आता तर सांगू शकत नाही आपण, पण अजून एक 10-1 रुपयाची वाढ तरी आपण अपेक्षित धरू शकतो. आज 40,000 पिशवीची आवक आहे. 140 गाडीची आवक आहे. दिगंबर राऊत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात कच्च्या बदामाची आवक सुरू झाली आहे. काश्मीरमधून येणाऱ्या या कच्च्या बदामाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. 250 ते 300 रुपये प्रति किलोने या बदामांची विक्री होते आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये या बदामांची 10 ते 15 गोणी आवक झाली आहे. कच्च्या बदामाचा हंगाम केवळ 3 महिने असल्याने ग्राहकांची या बदाम खरेदीला पसंती मिळत आहे. काश्मीर सारख्या थंड प्रदेशातून यांची आवक होत असल्याने दर वाढतच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. हे काश्मीरवरून येते. 4 किलो 1000 रुपये विकलं जाते आणि 4-4 किलोचं पाकिटच बनलं जाते आणि ते 1 किलोचं पाकिट येते
बनवून तर ते 300, 250, 220 असं विकलं जातं. 1 किलोचं पाकिट पण येते. कुठून येते? हे काश्मीरवरून येते. 3 महिन्याची सीझन असते. 3 महिने असते फक्त. आता सध्या कसा बाजार आहे? आता 1000 रुपये 4 किलो बाजार आहे. कोण ग्राहक खरेदी? गिराक आता हे जास्त जिथं विकलं जाते, आता भैया लोक भरपूर घेऊन जातात. जे गुजराती एरिया दिसतात ते भरपूर घेऊन जातात. आज किती आवक झाली? आज 4 गोणी विकली गेली. आज मार्केटमध्ये किती आवक झाली? याची आवक लयत लय 10-12 गोणी आल्या असतील आज. पुढे काय याचे भाव वाढू शकतो काय? नाही 800 रुपये लास्ट 800 रुपये विकलं जाते 4 किलो. त्याची डिमांड कशी आहे? डिमांड गिराकाची चांगली आहे. आम्ही ठाणेकर म्हणून सांगण्यासारखी अनेक उदाहरणं देता येतील. कारण का ह्या शहराचा जो इतिहास आहे, सामाजिक परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा आहे, धार्मिक परंपरा आहे, किंवा ह्या शहराच्या ज्या पाऊलखुणा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये उमटलेल्या दिसतात, त्या पाऊलखुणा जरी जपल्या तरी आम्ही ठाणेकर का म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ठाणेकर म्हणून सांगण्यासारखे अनेक उदाहरणं अभिमानाने सांगता येतील. त्याच्यामुळे ह्या शहराचा सांस्कृतिक इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे, सामाजिक बांधिलकी आहे, ऐतिहासिक पाऊलखुणा ह्या शहरानं जपलेल्या आहेत. साहित्यिक चळवळ ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुजली आहे, ती पुढे गेलेली आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर मी विचार केला ह्या ठाण्याचा नागरिक म्हणून, तर आम्ही ठाणेकर म्हणून मला ह्या शहराचा सार्थ अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.